नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या पाठामध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या मार्फत जी क्वेश्चन बँक तयार केलेली आहे त्या क्वेश्चन बँकची माहिती, त्यामध्ये असणारे प्रश्न, संभावित प्रश्न या ठिकाणी आपण घेतो. क्वेश्चन बँक स्टँडर्ड 10 मीडियम इंग्लिश, सेमी इंग्लिश अँड सब्जेक्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. मित्रांनो, ही क्वेश्चन बँक आपल्याला शालेय शिक्षण विभागामार्फत प्राप्त झालेली आहे आणि ती क्वेश्चन बँक संपूर्ण सिलेबसवर 100% अभ्यासक्रमावर आधारित आहे. आणि या अगोदर आपण मराठी माध्यमातून ही या प्रकारचा व्हिडिओ तयार केलेला होता, परंतु आजच्या या सत्रामध्ये आपण सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश माध्यमामधून आपण ही प्रश्नपेढी या ठिकाणी घेतो. तर ही प्रश्नपेढी जी आहे ती संपूर्ण सिलेबसवर आधारित आहे आणि या व्यतिरिक्त उद्याच्या पेपरमध्ये कोणतेही वेगळे प्रश्न विचारले जातील असं मला वाटत नाही, कारण तो संपूर्ण 100% सिलेबसवर ही प्रश्नपेढी तयार करण्यात आलेली आहे. तर चला मित्रांनो, बघूया आजच्या या पाठामध्ये क्वेश्चन बँक बेस्ड ऑन 100% 100% सिलेबस Science and Technology Part 2 Standard 10. Now first question is MCQ. Choose the correct options. आपल्याला या ठिकाणी करेक्ट ऑप्शन MCQ सारखे प्रश्न आहेत. करेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि सेंटेन्स पूर्ण करायचे आहे. तर यासारखे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर तुम्ही 100% पूर्ण याची तयारी करा. एक ना एक प्रश्न तुमच्या वाचण्यामध्ये आला पाहिजे, डोळ्याखालून गेला पाहिजे, अशी या ठिकाणी तयारी करा आज, जेणेकरून एकही MCQचा प्रश्न त्या ठिकाणी तुमचा चुकला नाही पाहिजे. सर्व MCQज करेक्ट आले पाहिजे. या दृष्टीने तुम्ही आज या प्रश्नपेढीची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये चांगले मार्क नक्कीच मिळतील. एकही प्रश्नपेढी MCQ हा चुकला नाही पाहिजे. या दृष्टीने हे पूर्ण MCQ तुम्ही तपासा आणि त्याची उत्तरं मिळवा. प्रश्न पहिला ए आहे. क्वेश्चन फर्स्ट ए MCQs सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. या व्यतिरिक्त कोणतेही MCQ जवळपास येणार नाहीत, असे ही SCERT TM पुणे यांनी तयार केलेली ही क्वेश्चन बँक आहे. या ठिकाणी 121 MCQs दिलेले आहेत. तर यापैकीच कोणते तरी आपल्याला उद्याला एक्झामला येतील. त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी फाइंड अँड ऑड वन आउट. वेगळा शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी ही याची क्वेश्चन बँक दिलेली आहे. तर या प्रकारचे प्रश्न असे जवळपास 48 क्वेश्चन्स या स्वरूपाचे आहे. त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी मध्येच नेम द फॉलोइंग असा एक क्वेश्चन असणार आहे. त्यासाठीचे प्रश्न संभावित प्रश्न आहेत. हे 100% 100% सिलेबसवर केलेले असल्यामुळं यापैकीच कोणता तरी एखादा प्रश्न या पर्टिक्युलर क्वेश्चनमध्ये येणार हे निश्चित आहे. तर या दृष्टीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करा, तयारी करा आणि उद्याच्या परीक्षेमध्ये 40 पैकी 40 गुण घ्या, 100% गुण घ्या, असं आपल्याला या ठिकाणी नक्कीच म्हणता येईल. क्वेश्चन बी फर्स्ट बी मध्येच रिलेट द फॉलोइंग हा एक क्वेश्चन प्रकार आहे. याचाही या ठिकाणी मागोवा घेतलेला आहे. या प्रकारचे प्रश्नसुद्धा कशा स्वरूपाचे असतील हे या ठिकाणी दिलेले आहे. राइट द फंक्शन ऑफ
जनरेटर, टर्बाइन, कंडेन्सर अँड कूलिंग टॉवर. त्यानंतरचा प्रश्न आहे राईट वेदर ट्रू ऑर फॉल्स. हे सुद्धा नक्कीच येणार या स्वरूपातले प्रश्न. सच टाईप ऑफ क्वेश्चन्स also asked in today's paper. त्यानंतर आहे क्वेश्चन बी. फर्स्ट बी मध्येच मॅच द फॉलोइंग. सच टाईप ऑफ क्वेश्चन आल्सो आस्क. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातील उद्याच्या परीक्षेमध्ये. डिफाईन क्वेश्चन फर्स्ट बी. डिफाईन राईट द करेक्ट डेफिनेशन ऑफ गिवन बिलो. अशा प्रकारचे डेफिनेशन सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यानंतर आहे ॲन्सर इन वन सेंटेन्स. ॲन्सर द क्वेश्चन इन वन सेंटेन्स. एका वाक्यातली प्रश्न या स्वरूपाचे असतील. सच टाईप ऑफ सब क्वेश्चन्स आन्सर इन वन सेंटेन्स. Complete the following table. Now second question 2A. Give scientific reasons. कारणे द्या. हे सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असतील. मित्रांनो, यापैकी वेगळे प्रश्न असणार नाहीत, बहुतेक असणार नाही. कारण ही जी प्रश्नपेढी क्वेश्चन बँक तयार केलेली आहे ती 100% सिलेबसवर केलेली आहे. त्यामुळे यापेक्षा वेगळा प्रश्न त्या ठिकाणी येणारच नाही असं म्हणता येणार नाही, परंतु शक्यता तशी आहे. क्वेश्चन 2B. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. हे उपप्रश्न आहेत. राईट द शॉर्ट नोट. कंप्लीट द फ्लो चार्ट. अशा प्रकारचे ओघ तक्ते असतील, फ्लो चार्ट असेल, तो आपल्याला कंप्लीट करायचा असेल. आउट ऑफ मार्क घेण्यासाठी हे जर तुम्ही पूर्ण क्वेश्चन बघितले, त्याचा सराव केला, तर नक्कीच तुम्हाला 100% गुण मिळतील. यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाहीच. लेबल डायग्राम किंवा लेबल फिगर हे अशा प्रकारचे असतील. फ्लो चार्ट असेल. गिव द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ॲनिमल्स. असाही प्रश्न असू शकतो. तर आज ही क्वेश्चन बँक देण्याचा उद्देश असा आहे की जे विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेण्याच्या तयारीत आहेत त्यांनी हे सर्व प्रश्न पाहून घ्यावेत, जेणेकरून त्यांना उद्याच्या पेपरमध्ये अडचण जाणार नाही अजिबात, असं या ठिकाणी आपल्याला नमूद करता येईल. राईट द शॉर्ट नोट्स. त्यानंतर डिस्टिंग्विश बिटवीन फॉलोइंग. Answer the following questions.
कंप्लीट द फॉलोइंग पॅराग्राफ विथ द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट. या ब्रॅकेटमध्ये दिलेले वर्ड्स वापरून हा पॅरा आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हे फक्त नमुन्यासाठी आहेत. त्यानंतर हा फ्लो चार्ट आहे. कंप्लीट द फॉलोइंग कन्सेप्ट मॅप. ॲमिनो ॲसिड्स. ही डायग्राम आहे. त्याला आपल्याला लेबल करायचं आहे, नावं द्यायची आहेत. हा मॅप कंप्लीट करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पूर्ण क्वेश्चन बँकची काळजीपूर्वक तयारी केली तर नक्कीच तुम्हाला हमखास मार्क मिळतील. ही डायग्राम आहे. एक्सप्लेन द स्टेजेस इन इलेक्ट्रिक जनरेशन फ्रॉम द गिवन schematic diagram. तर असे टोटल याचे एकूण 52 पेजेस आहेत. फार छान अशी क्वेश्चन बँक या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली. व्हॉट विल यू डू अँड व्हाय, या प्रकारचे क्वेश्चन्स. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. एक्सप्लेन any 5 types of evidence that support the theory of evolution. आणि शेवटचा 5वा प्रश्न तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला बारकाईने जर बघितले तर त्याचं स्वरूप आणि त्याला दिलेली वेटेज, मार्कचे वेटेज, यावर तुमचा आन्सर डिपेंड असेल. राईट द आन्सर्स टू द क्वेश्चन्स बाय ऑब्झर्विंग द फिगर. ही फिगर पाहून आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर अशा प्रकारची ही क्वेश्चन बँक आहे मित्रांनो. तुम्ही पूर्णपणे याचा अभ्यास करा आणि एका प्रश्नाची तयारी करा, जेणेकरून तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये एकही क्वेश्चन असा जाणार नाही की त्याचं तुम्ही अचूक उत्तर लिहिणार नाही. तर अशा प्रकारची या ठिकाणी आपण ही क्वेश्चन बँक पाहिलेली आहे. सायन्स 2 म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 या विषयाची. तर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद.